पाणी घालायचं, तिखट पाणी, गोड पाणी, त्यानंतर याच्यावरती अशी मस्त शेव। हा कसं झालंय? मस्त झालंय का? तर आज संडे आहे ना, संडे म्हटलं प्रत्येकाच्या घरी काहीतरी युनिक असतं, म्हणजे काहीतरी वेगळं असतं दररोजच्या जेवणापेक्षा। तर बाहेर पाऊस पडतोय त्यामुळे छान असं शिवची फरमाईश होती आज की मम्मा पाणीपुरी बनव, भरपूर दिवस झाले बनवली नव्हती, सॉरी पाणीपुरी बनवतोय। तर कशी बनवते ना मी ते तुमच्याशी शेअर करते, आणि तुमच्या घरी आज काय स्पेशल आहे ते सुद्धा मला कमेंट्स मध्ये सांगा। तर चला आपण वेळ न घालवता सुरुवात करूयात। तर इथे ना मी वटाणा आणला होता, सफेद वटाणा, घरी पण भिजवून घेऊ शकता तुम्ही। तर इथे मी ना पाव किलो वटाणा आणला होता भिजवलेला, त्यामध्ये 2 बटाटे ना साल काढून घातलेले आहेत। तर तुम्ही फक्त ना वटाण्याचा सुद्धा रगडा करू शकता। तर इथे मी बटाटा घातले, त्याने छान म्हणजे त्याला हे येतं, दाटसरपणा खूप छान येतो, त्यामुळे मी बटाटा घातलाय। तर याला आपल्याला काय करायचं, हळद आणि थोडासा ना एकदम सोडा घालायचं, कारण की तो वटाणा छान शिजला जातो आणि चांगला मॅश करता येतो आपल्याला। तर ह्याच्यानं 4-5 शिट्ट्या काढून घ्यायचे आपल्याला। तर काढून घेऊयात आपण शिट्ट्या। तर इथे गरजेनुसार पाणी घातलंय मी, खूप जास्त नाही घालायचं, कारण की आपल्याला मॅश करायच्या वेळेस ना थोडंसं अवघड जातं जास्त पाणी असल्यावर, त्यामुळे आपण अंदाजानुसार पाणी घालायचंय। तर आता आपण काय करूया, तिखट पाणी, तर ते पण आपण घरीच बनवणार आहोत। तर त्यासाठी ना मी इथे काय काय घेतले पाहू शकता। तर इथे पुदिना घेतलाय स्वच्छ असं धुवून, थोडीशी कोथिंबीर घेतली, त्यानंतर इथं आलं आणि लसूण घेतलंय, आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, आणि ही आपल्याला बुंदी लागणारी। तर आपल्याला काय करायचं, आता हे ना मिक्सर मध्ये जास्त पाणी घालून आपल्याला बारीक करून घ्या, म्हणजे पाण्यात वाटायचं पूर्णपणे। तर चटणीच्या भांड्यात कसं छान वाटलं जातं, तर हे पहिल्यांदा विदाऊट पाण्याचं वाटायचं आणि नंतर मग पाणी घालून वाटू शकतो आपण। आहे तर आता हे पाणी घालून थोडंसं वाटून घेऊया। थोडंसं म्हणजे भरपूर घालायचंय, पण वाटताना पण काळजी घ्यायची, नाही तर पूर्ण ते मिक्सर उडलं ना बापरे। असं थोडंसं चालू बंद करून आपल्याला वाटून घ्यायचं। तर हे बघू शकता, अजून पण पाणी घालायचं आपल्याला, पाणी घालून वाटून घ्यायचं, दाखवते मी तुम्हाला नंतर कसं झालंय ते। तर बघू शकता जास्त पाणी घालून ना मी वाटून घेतलं, तर हे आपल्याला गाळून घ्यायचंय, थोडं थोडं करून आहे ना गाळून घ्यायचं, आणि चमच्याने हलवायचं व्यवस्थित, असं छान असं चोथा आहे ना तो व्यवस्थित पिळून घ्यायचा। शिव चमचा दे, हे ना असं पूर्ण पाणी न्यायचं, निथळून घ्यायचं असं। कलर किती छान आले पाहू शकता। त्याच्यात आपल्याला नंतर आहे ना चाट मसाला, मीठ वगैरे घालून मस्त असं पाणी तयार करायचं। तर आता हे पाहू शकता मी काढून घेतलंय। आता याच्यात आहे ना आपल्याला पाणी घालून घ्यायचं गरजेनुसार। तर इतकं घालून घेतलं मी, 4 मिरच्या घातल्या होत्या, तर बऱ्यापैकी तिखट राहील ते, आणि तिखटच छान वाटतं जरा खाण्यासाठी। तर आपल्याला काय करायचं, आता याच्यामध्ये ना चाट मसाला घालायचा। तर 1 चमचा मी इथे चाट मसाला घालते, मस्त चव येते, अगदी आपण ठेल्यावर खातो ना पाणीपुरी अगदी तशीच। तर इथे ना मी जिरा घालायचं विसरले होते त्याच्यामध्ये, तर इथे थोडंसं जिरा पावडर घालून घेऊया। त्यानंतर आपल्याला काय करायचंय, मीठ घालायचंय। तर इथे मी सेंधा नमक घालते, तर इथे तुम्ही काळं मीठ सुद्धा घालू शकता, काळ्या मिठाने अजून छान चव लागते। आणि मी म्हटल्याप्रमाणे ना जेव्हा पाणी आपण करतो ना तेव्हा ना फ्रीज मधलं थंड पाणी घ्यायचं, त्याने काय होतं अजून छान चव लागते। किंवा तुम्ही बनवून फ्रीज मध्ये ठेवू शकता, नंतर पाणी घेऊ शकता खाण्याच्या वेळी। छान असं ढवळून घ्यायचं। तर छान झालंय चवीला। आता याच्यात काय करायचं, आपल्याला मस्त अशी बुंदी घालून घ्यायची, पाहू शकता ही बुंदी घालून घेऊया। आणि बुंदी ना जेव्हा खायचंय ना तुम्हाला, खायला घ्यायचे पाणीपुरी, तेव्हा घालायच्या याच्यामध्ये, म्हणजे काय होतं छान असे त्याच्या जास्त अशी भिजली जात नाही, व्यवस्थित जातं। तर आपलं हे तिखट पाणी तयार झालेलं आहे। आपण आता रगडा बघणार आहोत, म्हणजे कसं बनवायचं ते, हे थंड होऊन देऊया थोडंसं, नंतर बनवूयात आपण।
तर हे पाहू शकता पाणी एकदम व्यवस्थित होतं, पण थोडंसं उतू गेल्यामुळे थोडंसं कमी झालं. आता आपल्याला काय करायचं, हे मॅश करून घ्यायचं मॅशरनी. तर असं मॅश करून आणि एकदम छान शिजलंय. जेव्हा असं काही शिजवायचं असेल ना, तेव्हा थोडासा ना चिमूटभर सोडा घालायचा, म्हणजे छान शिजलं जातं. हे बऱ्यापैकी बायकांना टिप्स माहीत असेल, तर नसेल माहीत तर पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला. तर छानपैकी मॅश करून घेऊया. आणि किती मस्त शिजले पाहू शकता. तर मॅशरने ना छान असं मॅश करून घेऊया. आणि ही पाणीपुरी ना मी 4 जणांसाठी बनवतेय. तर तुम्हाला किती जणांसाठी बनवायची त्यानुसार तुम्ही क्वांटिटी घेऊ शकता. तर यामध्ये ना थोडंसं गरजेनुसार पाणी घालूया. तर आता आपण फोडणी देऊया. गॅस चालू करूया. गरजेनुसार तेल घालून घेऊयात आपण. 1-2 पळ्या घालून घेऊया. तर मग गॅस बारीक करूया थोडंसं. आपल्याला यामध्ये काय करायचं, पहिल्यांदा ना मोहरी घालून घ्यायचं. तेल तापत आलं. आता याच्यामध्ये थोडीशी जिरी घालायची आपल्याला. त्यानंतर थोडंसं हिंग घालून घ्यायचं. हिंग घालून झालं की आपल्याला यामध्ये काय करायचं, इथे आलं लसूण आणि हिरवी मिरची ना ती मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती. साधारण 2 चमचे, जितकं तुम्हाला तिखट हवंय रगडा तितकं. आणि इथे ना कढीपत्ता घालून घ्यायचा थोडासा. तर छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे छान तडका बसतो. असं छान असं परतून घेतलं ना. तर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. तुम्ही कशा पद्धतीने बनवता रगडा ते सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा. तर आपण काय करतो, बाहेर पाणीपुरी खायला गेलो ना लिमिट मध्ये खातो, त्यामुळे असं घरी बनवून खाल्ली ना एकदम पोट भरून मस्त खाता येते. त्यामुळे नक्की घरी बनवून खा. आता यामध्ये आपल्याला काय करायचं, आता हा रगडा जो मॅश केलेला आहे ना तो घालून घ्यायचा. मस्त. थोडीशी हळद कमी पडली, आपण वरून घालू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. तर पाणी घालून घेतलं, त्याला मिक्स करूयात आपण. आणि रगडा ना जास्त पातळ नाही करायचा, कारण की काय होतं आपलं पाणी पण पातळ असतं ना, तिखट पाणी वगैरे. तर रगडा थोडासा घट्ट बनवायचा असा. आणि त्याला काही फक्त फोडणी दिली तरी चालतं, असं जास्त शिजवत नाही बसायचंय आपल्याला. एक उकळीपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आणि बंद करून टाकायचं. तर यामध्ये आपल्याला काय करायचं, आता थोडीशी हळद घालून घ्यायची वरून, म्हणजे पिवळा होईल असा. आणि थोडासा चाट मसाला घालायचा. चाट मसाल्याने अगदी ठेल्यावरती जशी पाणीपुरी मिळते ना त्यासारखाच रगडा आपला लागतो. घातले आणि गरजेनुसार आपल्याला मीठ सुद्धा घालून घ्यायचं. याच्यामध्ये मीठ घालूया. चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं ना, त्यामुळे अंदाजानुसार घालायचं व्यवस्थित. आता हे पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं. हे पाहू शकता मस्त आपला रगडा तयार झालाय. तर बनवून झालेलं आहे आपलं. आता मी शिवला प्लेटिंग करून देते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. तर इथे ना मी कांदा आणि टोमॅटो कोथिंबीर पण घेतलेली आहे. तर हे आम्ही खातो पाणीपुरी बरोबर. तुम्ही सुद्धा खाता की नाही कमेंट्स मध्ये मला सांगा. तर आम्हाला लागतं हे पाणीपुरी बरोबर खाण्यासाठी. तर आपण शिवला अगोदर देऊयात आणि त्याचा रिव्ह्यू घेऊयात. तर रगडा देऊयात पहिल्यांदा. आणि पाणी खूप छान झालंय पाहू शकता, हिरवा हिरवा कलर आलाय मस्त असा. पाणी थोडंसं ना झणझणीतच छान वाटतं पिण्यासाठी. तर इथे आता गोड पाणी आपलं शेव देऊयात आपण. त्यानंतर हे कांदा टोमॅटो कोथिंबीर. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला पुऱ्या, नंतर पाणी घालायचं, तिखट पाणी गोड पाणी. त्यानंतर याच्यावरती अशी मस्त शेव. जर हे आकर खा. कसं झालंय, मस्त झालंय का? नक्की पाणी छान झालंय ना रगडा वगैरे. त्याच्या काय फेवरेट आहे म्हणलं, तो काय एकदम पोटभर खातो. तर पाणीपुरी म्हणलं एकदम मनसोक्त खातो तो माहिती. तर चल आम्ही एन्जॉय करतो. पर्यंत बाय.